थे BNS के, जरा बताओ। मिल गया सर, करूया सुरुवात। यस ओके, रेडी। किरीटजी, काल सहर शेख यांचं परवाचं जे वक्तव्य आहे त्यानंतर आज तुम्ही मुंब्र्यामध्ये जाता आहात, संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा असं ते म्हणालेले आहेत, त्याला प्रत्युत्तर देणार आहात, काय सांगाल? वास्तविकरित्या हे नवीन मुस्लिम लीग म्हणजे MIM यांचं आणि कट्टरपंथी मुस्लिम नेते फॉरेनहून फंड येतोय। एका बाजूला बांगलादेशींना खोटं जन्म प्रमाणपत्र द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला काय भाषण करतात, हमने मालेगांव हरा कर दिया, हमने मानकुर्द हरा किया, अब हम मुंब्रा हरा करेंगे और उसके बाद मुंबई की बारी है। तो हे एक मोठ्या प्रमाणात मुस्लिम कट्टरवाद आणि एक एक क्षेत्र महाराष्ट्रातलं ह्याला इस्लामीकरण आणि त्याच्या संदर्भात हे परवाचं जे भाषण आहे हे हिंदूंना धमकी देणार आहे। अब हम मुंब्रा में हम चुनकर आए, पूरा मुंब्रा हरा करेंगे, हिंदुओं भाग जाओ। आणि त्यामुळे ह्याला कुठेतरी थांबवावं लागणार। त्यासाठी आज आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला जाऊन जाब विचारणार। काय मागणी असणार आहे तुमची? मागणा पोलीस बघायची भूमिका घेऊच शकत नाही। आता बस झालं, मी गेल्या वर्षभर फिरलो, सिल्लोडची ही जवत्ता, अकोला बॉर्डर मध्ये अर्धा अकोला कब्जा केला, अमरावतीमध्ये ही जवत्ता, दक्षिण मुंबई ही जवत्ता। आता चालणार नाही। ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी लागणार। त्याच MIMचे मुंबईमध्ये 8 नगरसेवक देखील निवडून आले आणि मोस्टली शिवाजीनगर गोंडी भागात हे एक एक क्षेत्र निवडतात, त्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी। आणि प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रात पहिल्या राऊंड मध्ये 1 डझन असे क्षेत्र आहेत, मुंबईत असे 7 क्षेत्र आहेत।